किंवा पर्यावरणात मानव हा बुद्धिशाली घटक असल्याने त्याचे वर्चस्व सर्वांवर असणे स्वाभाविकच आहे. पर्यावरणाने सर्वांनाच एक विशिष्ट अशी भूमिका दिली आहे. या पर्यावरणात कोणीही पूर्णतः पारतंत्रही नाही आणि कोणीही पूर्णतः स्वातंत्र्यही नाही. जर प्रत्येकाने आपापली भूमिका पूर्णतः पार पाडली तर या पर्यावरणाचा समतोल हमखास राखला जाईल आणि आपण आपले जीवन एक चांगली व्यक्ती म्हणून देखील जगू शकतो. परंतु सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. नाही अंबरी पक्ष्यांचा थवा, नाही अंबरी पक्ष्यांचा थवा करपतोय अंकुर उगवण्यापूर्वीच. विद्यार्थी मित्रांनो, याला आपण मानवच जबाबदार आहोत. आपणच वृक्षतोड करत आहोत. परंतु आपण आता या वृक्षतोडीबाबत जागृत होत आहोत. आपल्याला आता एक पाऊल पर्यावरण संवर्धनाकडे टाकायचे आहे आणि त्याचबरोबर मला देखील आता मानव प्लॅस्टिकचा रोग, त्याचबरोबर वृक्षतोडाला थांबवणे, त्याचबरोबर वृक्षतोड लागवड यांच्याकडे एक पाऊल टाकू लागला आहे. यामुळे मानवाचे जीवन आता सुखकर होणार आहे. निसर्ग, पर्यावरण आपल्याला एवढे काही भरभरून देतो तर आपल्याही त्याला काही देणं लागतं, ही भावना आता प्रत्येक मानवाच्या मनात आली आहे. यामुळे मानव आता पर्यावरण संबंधी जागृत होताना आपल्या सर्वांना दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण विकासाच्या नावाखाली फार मोठे मोठे कारखाने, उद्योग सुरू केले आहेत. यामुळे वातावरणात प्रदूषण होत आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. परंतु मानवाने प्रगती हमखास केली आहे. मानवाने आदी मानवाच्या वस्त्रहीनतेपासून ते आताच्या वस्त्र प्रावरणापर्यंत, गुहेत व झाडाच्या ढोलीत राहण्यापासून ते आताच्या आलिशान बंगल्यांपर्यंत आपण प्रवास केला आहे. कंदमूळ भक्षणापासून ते रुचकर आणि स्वादिष्ट आहारापर्यंत आपला हा प्रवास निसर्ग आणि पर्यावरण यांच्या सानिध्यामुळे झाला आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास करणे बरे नाही. म्हणून मानवाने पर्यावरणाचे संवर्धन करणे हे त्याची गरज आणि त्याचे आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. वसुंधरेच्या शालूला रंग हिरवा लेवूया, वसुंधरेच्या शालूला रंग हिरवा लेवूया. अंतरंगात या सृष्टीच्या अंतरंगात नाहूया, अंतरंगात नाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर आपले भविष्यातले स्वप्न साकारायचे असतील तर आपल्याला विवेकानंदांचे हे वाक्य जरूर लक्षात घ्यावे लागतील. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत पळा जोपर्यंत आपल्याला आपले ध्येय मिळत नाही. जर आपण असे कार्य केले तरच आपल्याला आपली जुनी पृथ्वी मिळेल. म्हणजेच एक शुद्ध हवा, शुद्ध वायू, शुद्ध प्रावरण अशा विविध गोष्टींनी परिपूर्ण असलेली पृथ्वी आपल्याला आपले प्रयत्न केल्यावरच मिळेल असं मला वाटतं. पर्यावरण आणि भोवतालीचा प्रदेश अभ्यासण्यासाठी वैज्ञानिकरित्या एक अभ्यास आहे. त्याला आपण इकॉलॉजी मीन्स द ब्रांच ऑफ द सायन्स विथ द कम्युनिटी विथ द रिलेशनशिप ऑफ द ऑर्गॅनिझम्स अँड देअर एन्व्हायरमेंट. याचा अभ्यास करता मानवाने पर्यावरणासोबत आपले संबंध ओळखून त्याला विकसित केला पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या गोष्टींचा अवलंब न करता पर्यावरणाला वाढवणाऱ्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. मानवाने आता चालूची गोष्ट आहे. मानवाने आता झाडं लावतो, परंतु झाडांचे रक्षण कोण करेल? झाडांचे रक्षण करण्यासाठी देखील मानवाचीच गरज आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, मानव हा देखील एक पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे. मानवामुळेच या पर्यावरणाला शान आहे आणि मानव जर त्या पर्यावरणाची काळजी घेणार नाही तर काळजी कोण घेणार? काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपल्याला निसर्गाची साथ हवी, आपल्याला पर्यावरणाची साथ हवी, आपल्याला डोंगर दऱ्यांची साथ हवी, आपल्याला आपल्या मित्रांची साथ हवी, आपल्याला आपल्या पशु पक्ष्यांची साथ हवी, त्याप्रमाणे निसर्गाला देखील आपली साथ हवी असेल ना. याचा विचार केलाय मी केलाय. मी माझ्या घरामागे 5 झाडे लावली आणि यामुळेच मी तुम्हाला सांगतो की पर्यावरणाचे संवर्धन करा. विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणाची ऱ्हास करणारी कोणतीही कृती मी करणार नाही आणि कोणाला करू देणार नाही. हा विचार जर मी मनी मानला तर पर्यावरणाचा समतोल आपोआपच राहील आणि यामुळेच आपला पर्यावरण एक विकसित होईल आणि आपला भारत देश देखील विकसित होईल. शेवटी एवढंच म्हणेल, वनों की ऐसी कटाई होने लगी है, वनों की ऐसी कटाई होने लगी है, प्रकृति भी उस पर चीखने लगी है, प्रकृति भी उस पर चीखने लगी है. शुद्ध हवा, शुद्ध वायु प्रकृति का एक उपहार है. शुद्ध हवा, शुद्ध वायु प्रकृति का एक उपहार है. इसके बिना अधूरा सा ये संसार है, इसके बिना अधूरा सा ये संसार है. जहां जहां से याद रखना, जहां जहां से खत्म हो चुकी है हरियाली, जहां जहां से खत्म हो चुकी है हरियाली,
लौट चुकी है खुशहाली, वहां से लौट चुकी है खुशहाली। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। झाडे लावा, झाडे जगवा।